मिल्क पावडर, कस्टर्ड पावडर न वापरता आपण अगदी क्रीमी मँगो आईस्क्रीम बनवतोय. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत मँगो आईस्क्रीम. अगदी क्रीमी आहे, टेस्टी लागते आणि पटकन होते. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी इथं फुल फॅट दूध घेतले, 1 लिटर दूध आहे. आता पॅन ठेवलाय गॅसवर, थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून दूध खाली लागणार नाही. आता यात दूध घालून घेते. थोडं दूध शिल्लक ठेवते पातेल्यात. इथे मी गॅसची फ्लेम लो केली आहे आणि हे दूध मी शिल्लक ठेवलंय. लो फ्लेमवरच याला उकळी येऊ द्यायची आहे. तोपर्यंत आपण 3 आंबे धुवून स्वच्छ पुसून घेतलेत आणि आता ह्याची साल काढून घ्यायची अशा प्रकारे. हापूस आंबा मी इथं घेतलाय. आंबट नसतो हा आंबा जास्त. ह्याची साईज काही मोठी नाही, खूप मीडियम साईज आहे. 3 आंबे मी इथं वापरलेत. तर अशा प्रकारे ही साल काढून घ्यायची आहे. तर एक आंब्याची साल काढून झाली आहे. दोन्ही आंबे मी याच पद्धतीने साल काढून घेणार आहे. तर इथं माझे दोन्ही आंबे त्याच पद्धतीने साल काढून झाले. तर तिन्ही आंब्यांची साल इथं निघाली आहे आणि जे लो फ्लेमवर आपण दूध ठेवलं होतं त्यालाही छान उकळी आली आहे. तर अशा पद्धतीने आपण त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे तळापासून. आता हे आंबे कट करून घ्यायचेत. तर या पद्धतीने मी बारीक कट मारून घेते. याला बारीक चिरून घेणार आहे जेणेकरून व्यवस्थित बारीक होतील हे मिक्सर जारमधून काढताना. प्युरी करून घ्यायची याची, त्यामुळे मी बारीकच कट करून घेते जेणेकरून याचे तुकडे राहणार नाहीत, व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटलं जाईल. तर अशा पद्धतीने माझा पहिला आंबा चिरून झाला आहे. दुसराही मी त्याच प्रकारे चिरून घेते, बारीक कट मारून घेते आणि अशा प्रकारचे क्यूब काढून घेते. पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचे. तिसरा आंबा पण मी त्याच प्रकारे कट करून घेते. तर आपले तिन्ही आंबे इथं कट झालेत अशा पद्धतीने. तर ह्याला बघू शकता लो फ्लेमवर छान अशी साय आली आहे. व्यवस्थित ढवळून घ्यायचे परत खालून एकदा. आता इथं जे दूध शिल्लक ठेवलं होतं त्यात 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता या दुधात आपण घालून घेऊया एकसारखं ढवळत, जेणेकरून यात गुठळे होणार नाही. आता 1 लिटर दुधासाठी मी इथं अर्धा कप साखर वापरली आहे. साखर दुधात घालून घ्यायची आहे आणि लो फ्लेमवरच याला छान उकळू द्यायचे. अधूनमधून ढवळायचं आहे याला जेणेकरून खाली चिकटणार नाही, दूध करपणार नाही अशा पद्धतीने. तर थोडेसे केशरचे धागे घातलेत मी यात. साहजिकच मँगो आईस्क्रीम आहे म्हटल्यावर केशर आलंच यात. मँगो केशरचं कॉम्बिनेशनच वेगळे. तर हे छान ढवळून घ्यायचं आहे एक 8 ते 10 मिनटं लो फ्लेमवर. तर हे उकळतं आहे तोपर्यंत आपण जो आंबा चिरून घेतला होता तो मिक्सरमधून काढून घेऊया. तर अशा प्रकारे मी ह्याची छान पेस्ट करून घेतली आहे. इथं दुधालाही छान उकळी आली आहे. आता दूध बऱ्यापैकी उकळायला लागलं आहे की फुल फ्लेमवर मी हे परत 5 मिनटं ठेवून घेते आहे. 5 ते 7 मिनटं. जवळजवळ आपल्याला 1 लिटर दुधाला निम्म होईस्तोवर छान आटवून घ्यायचं आहे. ह्याने एकदम आईस्क्रीमला क्रीमी टेक्स्चर येतं, टेस्टी लागते आपली आईस्क्रीम. साईडला जमलेली जी क्रीम आहे, साय आहे, ती याच्यात घ्यायची आहे व्यवस्थित आणि इथं फुल फ्लेमवरच छान मी ढवळून घेते आहे. आता गॅस ऑफ करते. तुम्ही बघू शकता इथं दूध आपलं छान घट्टसर झालं आहे. आता गॅसची फ्लेम बंद करून ह्याला गार होऊ देऊया. आता हे थंड झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थंड झालं आहे पूर्णपणे, त्यामुळे मी आता हे मिक्सर जारमध्ये ओतून घेते आहे. बीटर असेल तर तुम्ही हे बीटरनेही फेटू शकता. आता हे पल्स मोडवर मी छान फिरवून घेतले आणि तुम्ही बघू शकता इथं आपलं मिश्रण छान एकजीव झालं आहे. आता एका पातेलीत मी
फ्रीजमध्ये 2 तासासाठी सेट करायला ठेवते आहे. तर हे 2 तासानंतर फ्रीज झाल्यानंतर याला परत एकदा फेटून घ्यायचं आहे. तर बीटर असेल बीटरने किंवा मिक्सर जारमध्ये घालून तुम्ही हे मिक्सरमधून काढू शकता. तर पल्स मोडवर हे मी छान फेटून घेतलं आहे अशा पद्धतीने. आता कोणत्याही तुम्ही प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये हे सेट करायला ठेवू शकता. टेक्स्चर बघा किती छान आलं याला. तर मी इथं आईस्क्रीमचंच कंटेनर घेतलं आहे. निम्म मिश्रण ओतले. आता यात थोडेसे मँगो क्यूब टाकायचे. बारीक कट करून घेतला आहे मी मँगो. अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे. अर्थात मँगो आईस्क्रीम आहे म्हटल्यावर पिस्ते आलेच, केशर आलंच. तर मी थोडंसं पिस्त्याचे काप घातलेत. आता परत आपलं राहिलेलं जे आईस्क्रीम बेस आहे तो मी यात घालून घेतलं आहे. तर ही क्रीम सगळी मी यात घातली आहे. यात परत आपल्याला घालायचे मँगो क्यूब. व्यवस्थित पसरून घ्यायचेत. थोडंसं केसर घालूया वरून. आता यात घालायचे थोडेसे पिस्त्याचे काप. तर हे झालं ह्याचं फायनल लुक. आता मस्तपैकी आपण झाकण बंद करून 12 तासासाठी फ्रीज करून घेऊया. तर तुम्ही इथं बघू शकता दुसऱ्या दिवशी अतिशय मस्त आपलं आईस्क्रीम दिसतंय. केशर मँगो आईस्क्रीम, पिस्ता मँगो आईस्क्रीम. तर अतिशय मस्त झटपट होणारी रेसिपी आहे आणि अगदी टेस्टी क्रीमी आपलं आईस्क्रीम तयार झालं आहे. तर तुम्ही बनवून बघा मँगो आईस्क्रीम. अगदी क्रीमी आहे, टेस्टी आहे, मस्त आहे. लहान मोठे आवडीने खातील आणि परत बनवायला सांगतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.